आपुलिया हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाचिया कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पारणाया। कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। महायोग पिठे तटे भीमरत्यावरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागतदिष्टं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। पांडुरंग करू प्रथम नमन, 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 पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया, पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया, चरण संताचिया, चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कधीचा मित्रानो, वा वा त्यांच्या कृपादाने कधीचा मित्रानो, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कधीचा मित्रानो, बाबाजीचे गुरु, बाबाजीचे गुरुदास तुका, कथेचा विस्तारू, बाबाजीचे गुरु, बाबाजीचे पांडुरंगा प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, लागेलो तुमच्या निज चरणासी। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुद्र लादलो पावन झालो चराचर्या विढाला विढाला आपुलिया हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाचिया कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग संत श्रेष्ठ वारकरी संप्रदायाचं भूषण, वारकरी संप्रदायाला आलेला गोंड सफळ भक्तीचा ज्ञानाचा विश्वाचा उद्धार करणारा साधू, जगत व्याख्यात साधू भगवान परमात्म्याचे ललिवाळ असणारे देहू निवासी असणारे भंडारी भामचंद्र घोराळ्या डोंगरावर अखंडपणे रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत या अखंडपणे भगवान परमात्म्याचं भजन करणारा साधू जगद्गुरु तुकोबराया यांचा चार चरणाचा मायबापाची धन्यता या जगासमोर प्रगट करणारा अभंग श्रद्धाच्या निमित्ताने निवडले अभंग फार गोडे सगळ्यांच्या पाठांतरातील असेल किंवा एखाद्याने ऐकलाही नसेल किंवा ऐकलाही असेल, पण जगद्गुरु तुकोबारायाचं या अभंगामध्ये सरळ सरळ म्हणणं असं आहे, एका बाजूला जरी 33 कोटी देव उभे केले आणि एका बाजूला जन्मदाते मायबाप उभे केले तर 33 कोटी देवांपेक्षा पहिली धन्यता जगामध्ये जन्मदाते आईला आणि जन्मदात्या बापाला आहे, कारण देवाचीच रूपे मायबाप आहे आणि मायबापाचीच रूपे देव आहे। ऐका माझं वाक्य, महाराज लेकराच्या हिताकरता जे जीवापाड प्रेम करतात त्यांना मायबाप म्हटलं गेलं। ही मायबापाची धन्यता जगद्गुरु तुकोबराया आम्हा तुम्हाला समजावून सांगतात। बाबा कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। अरे कोण्या लेकराचा हरिक भगवान परमात्म्याला वाटत असतो महाराज, कोण्या लेकरांचा हरिक वाटतो, कोण्या लेकरांचा हिवा भगवंताला वाटतो महाराज सांगू, जे आपल्या बापाच्या सेवेला पावित्र्यत्व राखून आपल्या बापाच्या केलेल्या कष्टाची जाणीव ठेवून लोकाला दावा घालायला वेळ नाही। माझं वाक्य बारकाय नाही का, परत परत ऐका, लोकाला दावा घालायला वेळ नाही। आमच्या देखतची घटना आहे महाराज। मुंबईला पोरगे काही काही आणि इकडं पॅकेजने बापाचे दावे घालताय महाराज।
हा पोरगा सुद्धा पिंडदानाला नाहीये. काही काहींना 10वा घालाय वेळ नाही, 13वा घालाय वेळ नाही, श्राद्धा घालाय वेळ नाही, श्राद्धा घालायला वेळ नाही. पण या दिघे कुटुंबाला धन्यवाद द्यावा लागेल का बाबांनी आदर्श लेकरं जन्माला घातली. भाऊसाहेब दादासारखा, रमेश दादासारखा महाराज, त्या ठिकाणी संजय दादासारखा, विजय दादासारखे लेकरं जन्माला घातली. आणि या लेकरांचं हरीक भगवान परमात्म्याला वाटावं असं कार्य लेकरांनी करून दाखवलं. यालाच म्हणतात तयाचा हरीक वाटे देवा. गीता भागवत करती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. अरे ज्यांच्या मुखामध्ये अवरात्र देवाचं भजन आहे, देवाचं चिंतन आहे, ज्या गीतेच्या ग्रंथाला सर्वस्व मानतात. आणि एक सांगू महाराज, खरा पांडुरंगाचा वारकरी म्हणून घ्यायचा असेल, ज्याच्या घरामध्ये ज्ञानोबा रायचा हरिपाटे, ऐका बरं, ज्याच्या घरामध्ये ज्ञानोबा रायचा हरिपाटे, तुकोबरायची गाथा आहे, माऊलीची ज्ञानेश्वरी आहे, आणि कुरुक्षेत्रावर सांगितलेली भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं अर्जुनाला सांगितलेली गीता आहे, ज्याच्या घरी 4 ग्रंथ आहे, त्याचं जीवनच पवित्र आहे. विठ्ठल विठ्ठल. त्या ग्रंथाचं जरी स्मरण केलं, तो ग्रंथ जरी त्याचा नमस्कार करून तुमच्या कार्याला सुरुवात केली, तरी जीवनाची ती खरी धन्यता आहे. नवे नवे नाही जमत वाचायला, नाही जमत दर्शन घ्यायला, नाही जमत तिच्याकडे पाहायला, पण एखाद्या कीर्तनकाराच्या माध्यमातून या गाथेचं श्रवण जरी ऐकलं, हरिपाठ जरी ऐकला, तरी जीवनाची उद्धरता आहे. अरे किती उद्धरता आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुका म्हणी मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. अरे जे ग्रंथाला सर्वस्व मानतात, जे मायबापाला सर्वस्व मानतात, देवा पुढचा जन्म जर मिळाला तर अशा लोकांची सेवा घडू दे, जे देवाचं चिंतन करतात, भजन करतात, अशा लोकांची सेवा मला घडू दे, असे अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. विठ्ठल. वेळ आपल्याकडे थोडा आहे महाराज, पण काळजी करू नका, कमी वेळामध्ये थोडं त्या ठिकाणी महाराज जेवढं बोलता येईल तेवढं 12:15 12:30 आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. सुखराम दादांच्या, सुखराम परबत पाटील दिघे दादांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आम्ही तुम्ही आलेलो आहे. तिकडं काळजी करायची नाही काळे बाबा. एकदा या मेमरीनं पाहिलं का परत नो अपील. मग तिथं 100 असू नाही तर 1000 असू, 10 बॅनर असू नाही तर 100 बॅनर असू, किती असू, मग ते उलटे सांगायला हवा नाही तर सुईचे सांगायला हवा. हां, कुठपर्यंत? जोपर्यंत गादी वय तोपर्यंत. गादीवरून खाली उतरलो अजिबात नाही येत काही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हा जन्म परत नाही राजा, हे शरीर परत नाहीये. हे फार मौल्यवान शरीर तुम्हा आम्हाला भगवंताने दिलेलं आहे महाराज. आनंदानं उत्सवानं त्या ठिकाणी या शरीरावर प्रेम करा महाराज. लोक विसरली महाराज. लोकाला मरण म्हटलं का लोक त्या ठिकाणी महाराज पोरगळपणानं त्या ठिकाणी म्हणतात कसलं मरण कसलं काय. अरे चांगली चांगली माणसं संपली राजा हो. अरे कधी तुमचं माझं शरीराची माती होईल, राख होईल, रांगोळी होईल आणि हे शरीर त्या भगवंताच्या स्वाधीन निघून जाईल, सांगता येत नाही महाराज. आजचा वेळ उद्या नाहीये, आजचा टाइम उद्या नाहीये, आज भेटलेला माणूस उद्या भेटेलच की नाही सांगता येत नाही, आज घातलेला राम राम उद्या घालेलच की नाही सांगता येत नाही. अरे या हातानं सरळ हातानं दान केलेलं उद्या दान करायला आम्ही राहूच की नाही सांगता येत नाही. आहे तोपर्यंत आहे म्हणायचं, ज्या दिवशी गेलं त्या दिवशी सोडून गेलं म्हणायचं महाराज. आहे तोपर्यंत प्रेमानं बोला. भेटेल त्याला जय हरी म्हणा, भेटेल त्याला रामकृष्ण हरी म्हणा, भेटेल त्याला ओम साईनाथ म्हणा, ओम श्री स्वामी समर्थ म्हणा. अरे जो देव तुम्हाला आवडतो त्याला मनापासून भजन करून त्याच्यासमोर हात जोडा. आज केलं भजन, आज केलं चिंतन, आज केलं नामस्मरण, आज देवाचे 2 शब्द ऐकलेलं श्रवण, हे शेवटला कामाला आहे महाराज. महाराज म्हणतात करा हरिभक्ती. सोडविनय पासूनी या सोडविनय पासोनी या सोडविनय पासोनी या सोडविनय गरादी भक्ती परलोकी येईल कामा सोडविनय शेवटला महाराज आज केली हरिभक्ती, आज केलं भजन. आणि एक सांगू का राजा हो, या जगामध्ये एकमेव सत्य फक्त पांडुरंगाचं भजन आहे. या जगात 3च लोक आपली आहे, नाही तर सगळं जग भामटय स्वार्थी लबाडे. एक म्हणजे जन्मदाती आई, दुसरा म्हणजे बाप
आणि तिसरा म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग. हे 3 लोक सोडली तर हे जग सगळं भामटय, स्वार्थी, लबाडे. तुम्ही म्हणाल असं कस काय महाराज? अरे स्वतःचा पोरगा सुद्धा वेळेला जवळ येत नाही. कोरोनाने आम्हाला दाखवून दिलं महाराज. बाप प्रेतावर टाकला तर पोरगा म्हणे मलाही कोरोना होईल. कोण कोणाचं आहे महाराज? कुणीच कोणाचं नाही. सगळं लबाड जगे, भामट जगे, स्वार्थी जगे महाराज. आहे तोपर्यंत भजन करा, तेच शेवटला तुम्हाला वाचू शकतं महाराज. तुकाराम महाराज म्हणतात बाबा अंतकाळीचा सोयरा, तुका म्हणे विठूधरा, शेवटचा अंतकाळीचा सोयरा तोच आहे. अरे तुमचं माझं सगळ्यांचं माहेर घर पंढरपुरे महाराज. भीमा तीरी एक माझे मागेर पंढरे, माझे मागेर पंढरे, आगे बेवरे जातरे, आगे बेवरे जातरे. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे बिवर जाती, आहे बिवर जाती. माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, करीत ते पाप गंगा, करीत ते पाप गंगा, करीत ते पाप गंगा. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे बिवर जाती, आहे बिवर जाती. आमचं तुमचं सगळ्यांचं माहेर पंढरपूर आहे महाराज. तो विश्वाचा मालक आहे, त्याच्या हातात आहे तुमचं माझं जीवन महाराज. गर्व करून वेळ वाया घालू नका राजो. याची त्याची निंदा करण्यात वेळ वाया घालू नका. एखाद्याचं चांगलं करता आलं अवश्य करा, पण कधी कोणाचं वाटोळं करण्याचा प्रयत्न करू नका. एखाद्याच्या सुखादुःखामध्ये सहभागी होता आलं अवश्य व्हा. नाही जमलं घरी अंथरून टाकून झोपून घ्या, पण लोकाविषयी वाईट चितू नका महाराज. कधी कोणाचा नंबर लागल सांगता येत नाही महाराज. टाटा, रतन टाटा नावाचा एक फार मोठा व्यक्ती होऊन गेला महाराज. एवढा दानशूर होता बिचारा महाराज. एखादा भिकारी जरी रस्त्यानं चालला तरी त्याला उपाशी कधी जाऊ दिलं नाही. अरे नवे कपडे घातल्याशिवाय त्याला तो पाठवीत सुद्धा नव्हता. भजन करायचा, कीर्तन करायचा, नामस्मरणामध्ये जायचा, चिंतन ऐकायचा, कीर्तन श्रवण करायचा. पण महाराज एवढा कोट्याधीश होता, एवढा पैसा होता, तरी तो सुद्धा नाही वाचू शकला. तुम्ही आम्ही कोण आहे महाराज? म्हणजे दान केल्यानं, धर्म केल्यानं, भजन केल्यानं वाचता असं नाही महाराज. आले देवाजीच्या मना तिथे कोणाचे चाले ना. अरे देवाच्या बापाला नाही सुटका, तुम्ही आम्ही कोण आहे? कोणीच राहण्याकरता आलं नाही मला, पण राहण्याकरता आलं नाही. पण जेवढं आयुष्य भगवंतानं दिलं ना महाराज, आनंदानं जगा ना राजा. कशाला वेळ वाया घालतात? परमार्थ करा, भजन करा, चिंतन करा. आयुष्य थोडं आहे, याची निंदा कर, त्याची निंदा कर, याची जिरव, त्याची जिरव करण्यात कशाला वेळ वाया घालतात राजा. पाणी अडवा, पाणी जिरवा, आनंदानं राहा, सुखानं राहा. जेवढं डोक्यावरती कपाळावर लिहून ठेवलंय महाराज सटवी नावाच्या सटवीनं पाचीच्या दिवशी, तेवढंच तुमच्या माझ्या नशिबात आहे. किती माझं माझं म्हणायला गेला, कोणी नाही नेलं महाराज. महाराज म्हणताय आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, बाप वचना गेला. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. देखत देखत ना तू तो गीते झाला.
पलतो देखत देखत ना तू पलतो तो इथेचा झाला उठा उठा जागा पहाटे पयाले मोठे पंढरी वाजोने तुझा ठाव नाही कोटे मोठा मोठा जागा पाठी भयाले मोठे पंढरी वाजोने तुझा ठाव नाही कोटे सगळ्यांना जायचंय राजाओ आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातू पंतो तोही तैसा झाला महाराज चांगली चांगली माणसं काल एकाला आम्ही रस्त्याने जात होतो सासवडला कीर्तनाला महाराज चालू रस्त्याने एकाला छातीत अटॅक सारख्या चमक भरली फक्त हवेनं चालू होता बाबा गाडी साईडला लावली गाडीतलं पाणी पिला जागेवर थांबला हे शरीर कधी निघून जाईल सांगता येत नाही माती महाराज माती थोड्या दिवसाचे पाहुणे तुम्ही आम्ही कधी त्या भगवंताच्या स्वाधीन निघून जाऊन सांगता येत नाही महाराज घरातून निघालेला माणूस परत घरी येईलच की नाही शाश्वती राहिलेली नाहीये 4 दिवसापूर्वी आमच्या त्या नांदूर शिंगोट्याजवळ पिंपळे नावाचं गाव आहे दादा अरे 12:30चं लग्न आहे थोडा वेळ राहिला म्हणून सांगतो लीट ऐका माझं वाक्य महाराज 12:30चं लग्न आहे अरे 12:30चं लग्न आहे 2ला जायना राजा आणि पोटभर जेवण घरी निघून येणं काला टेन्शन घेतो 12:30चं लग्न आहे दात्या नाही 12:30लाच पोहोचलो पाहिजे कुणी सांगितलं राजा हो तुम्हाला अरे या शरीरावर प्रेम करा हे कीर्तन भजन पैसा धन दौलत हे सही सलामत असेल तर आम्ही काही करू शकतो या जग उलट पलट करू शकतो महाराज हे शरीरच साथ देत नसेल आणि हे शरीराच्या जगात नसेल तर आम्ही काहीच करू शकत नाही चांगली चांगली प्रपंच उद्ध्वस्त झाली महाराज अरे ज्याच्या घरी आहे म्हणून त्याला काय वाटत नाही त्याची किंमत पण ज्याच्या घरात अंधार पडला ना महाराज त्याला विचारा 99% या वर्षाला सगळ्यात जादा दावे जर मी कोणाचे केले असेल ना महाराज तरुण लोकांचे केले तरुण पोरांचे केले या टेकने महाराज वयानं कमी लोक मरू राहिली सगळ्यात जादा ॲक्सिडेंटनी लोक मरू राहिली जेवढी लोक दररोज जन्माला येतात तेवढी लोक दररोज मरू राहिली महाराज त्या पिंपळ्यामध्ये 12:30चं लग्नाला नवरा बायको निघाले बिचारे माळी समाजाचं कुटुंब होतं 12:30ला निघाले महाराज रस्त्यानं गाडी अर्धा किलोमीटर सुद्धा नाही गेली घरी 2रीला पोरग आणि 3रीला पोरगी होती महाराज वेगानं चालले लग्न शेजारच्याच आहे म्हणून अरे काला टेन्शन घ्या त्या महाराज तुम्हाला काय पुरस्कार देणार आहे का कुणी का सत्कार करणार तिथं जाऊन तुमचा आणि ज्यांचे नावं घ्यायचे ते जातात पुढं महाराज पण काला टेन्शन घ्या त्या राजाऊ थोडं लेट जाणं आनंदी परत घरी या सुखरूपानं महाराज 12:30चं लग्न आहे धावपळ करीत नवरा बायको गेले नवऱ्यानं मूठ ओढली जोऱ्यात गाडी चालली एक आयशरवाला आला धडक दिली जागेवर खाली डांबरी उपडली नुसते पडले नाही त्या आयशरवाल्याने ज्यानं धडक दिली त्यानंच पायानं चेंदून दिले महाराज त्या ठिकाणी चेंदा झाला त्यांच्या अंगाची लाईलाई झाली रक्त भंबूळ झालं शरीर महाराज हात एकीकडं पाय एकीकडं डोळे एकीकडं महाराज संध्याकाळी लोणीवरून पोस्ट मार्किंग करून आणलं ना महाराज त्यावेळेला पोस्ट मार्किंग करून आणलं एवढे तुकडे झाली होती शरीराची अरे 2रीला जाणारं पोरग 3रीला जाणारं पोरग सुद्धा आपल्या आईबापाला मान्य करायला तयार नव्हतं काय भयानक परिस्थिती महाराज म्हणून जिथे 2 तासात पोचायचं आहे तिथं 1 तास जादा लागू द्या 3 तास लागू द्या वेळेवर पोचा काळजी घ्या राजा हो पुन्हा हे शरीर नाहीये पुनरपी जन्म पुनरपी मरणम पुन्हा या संसारा येणेच नाही महाराज हे लय मोठ्या जन्माचं पुण्य आहे आमचं तुमचं काहीतरी पुनरपी संसारा येणे नाही पुनरपी संसारा येणे नाही पुनरपी संसारा येणे नाही पुनरपी संसारा येणे नाही मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा पुनरपी संसारा येणे नाही पुनरपी संसारा येणे पुनरपी संसारा येणे नाही पुनरपी संसारा येणे नाही हो परत जन्मच नाही राजा हो मिळेल की नाही सांगता येत नाही हाच लई योगायोगानं 28 युग त्या ठिकाणी विटेवरती उभ्या असणाऱ्या पांडुरंगानं तुम्हा आम्हाला संताच्या भूमीत जन्माला घातलं आम्ही तुम्ही भाग्यवाने अरे ज्या साधूच्या मातीत जन्माला आलो महाराज ते साधू सुद्धा लोकाला मान्य नाही काही लोक साधूला शिव्या देतात देवाला शिव्या देतात काही लोक म्हणतात खरंच भगवंत आहे का अरे तो नसता तर तुम्ही आम्ही असतो का याचा विचार करा थोडा महाराज लोकाला दान धर्म मागायला गेलं का लोकाला वेळ नाही देऊ नका दान धर्म पण वाईट वंगाळ बोलू नका महाराज ही मवाळ आणि रसाळवाणी भगवंताने तुम्हाला दान दिलेली आहे लोकाचं चितवायला गेला तर आपल्यावरती वेळ येते लक्षात ठेवा लोकाचं कधीच वाटलो हो विचार करू नका
तुमचंही भलं आणि त्याचंही भलं याच्यातच परमार्थ आहे महाराज. भूतदया गाई पशुचे पालन ताहणील्या जीवनवना माझी. गोरगरिबाला मदती करा, दान धर्म करा, पशुपक्ष्यांना जीव लावा, याच्यातच परमार्थ आहे. देव लांब नाही, देव माणसात असतो राजा हो. देव दगडात असतो. जगद्गुरु तुकोबरायचे विचार डोळ्यासमोर ठेवा. आज या हरिनाम, हे कीर्तन भजन प्रवचन गावागावात सप्ते घातले जात आहे महाराज. हे सप्ते कीर्तन भजन कशा करताय? अरे बाबा लोक मोठं व्हायासाठी सप्ते चालू आहे का गाव सुधारायसाठी सप्ते चालू आहे महाराज? बोला, सांगा, तुम्हीच सांगा महाराज. मला ही काळाची गरज आहे म्हणून बोलतो तुम्हाला. हे सप्ते बाबा लोक मोठे व्हायासाठी नाही चालू महाराज. गावातली 1-2% तरी लोक सुधारली पाहिजे. आणि माझं एक वैशिष्ट्य आहे महाराज, सप्ताह कशाला म्हणतात सांगू का? त्या सप्त्यामध्ये 8 दिवसात 1-2 लोकांनी जरी माळे घातल्या तरी सप्ताह सफल झाला, याला म्हणतात सप्ताह महाराज. काय वाटतं? याच्या पुढे जाऊन एक वाक्य बोलू महाराज. कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये मी दररोज सांगतो, सप्त्याच्या काळात असू द्या, दुसऱ्या कोणत्या कार्याला मी कीर्तनाला असू द्या अथवा नसू द्या, पण गावातल्या 20 तरुणांनी जरी माळ्या घातल्या, 20 तरुणांनी तुळशीची माळ जर घातली गळ्यामध्ये, तर मी 10,000 रुपयाचे 10 टाळ त्या गावाला दान देत असतो महाराज. ही काळाची गरज आहे. हा खरा परमार्थ आहे महाराज. परमार्थ करत असताना महाराज त्याचं काहीतरी चीज झालं पाहिजे. नाहीतर एका कांडं ऐकायचं आणि एका कांडं सोडून द्यायचं, याला परमार्थ नाही म्हणत. आज या कीर्तनाच्या मंडपमध्ये तुम्ही आम्ही बसलेलो आहे महाराज. हे कीर्तन कोणामुळं सुरू झालं? साधू संतामुळं. पण साधू संताला त्रास किती झाला? अरे माझ्या जगद्गुरु तुकोबरायाला, मॉनिटरचा आवाज, अरे जगद्गुरु तुकोबरायाला लोकांनी एवढं छळवलं, एवढं छळवलं. अरे गळ्यातला विणा काढला, हातातल्या चिपळ्या काढल्या. अरे गळ्यातला विणा काढला, हातातल्या चिपळ्या काढल्या. जवळ असणारा टाळ हिसकावून घेतला आणि जगद्गुरु तुकोबरायानं पांडुरंगाला हात जोडले. ए विठुराया, अरे लोकांनी परमार्थाचं भजन बंद करायचं म्हणून माझ्याकडून सगळं साहित्य हिसकावून घेतलं. आजपासून तू माझा आणि मी तुझा नाही, परमार्थ बंद. आणि मग देवानं सांगितलं, तुकोबा, अरे भजन कीर्तन मृदुंग बाजूला ठेवला, टाळ बाजूला ठेवला, अरे सगळं बाजूला ठेवलं, मग भजन बंद करायचं असतं का? अरे काळजी करू नको राजा. अरे ज्या दगडावर बसलाय त्या दगडावरून खाली उतर आणि 2 दगडाची गोटे हातात घे, वाजव दगड. अरे येईल धोनी तुझ्या बाहेर. ऐका, हे तुकाराम महाराज तुका म्हणेन, तुका म्हणेन, तुका म्हणे, का म्हणले तुका म्हणे. ऐका, त्याच्यासाठी किती त्रास आहे तुकोबरायाला. लोकांनी छळवलं, लोकांनी टाळ वाजून अभंग गाऊ दिले नाही, विना वाजून अभंग गाऊ दिले नाही. तुकोबरायाने हातात दगडाचे 2 गोटे घेतले आणि दगडावर दगड आदळला आणि अभंग तयार झाले महाराज. दगडाच्या टाळामधुनी, दगडाच्या टाळामधुनी गायले अभंग. मौन कादरीले देवा सांग पांडुरंग. मौन कादरीले देवा सांग पांडुरंग. मौन का धरिले देवा सांगा पांडुरंग. मौन का धरिले देवा सांगा पांडुरंग. तुकोबाची अभंग मानी देवाजीच्या पडता कानी. तुकोबाची अभंगवाणी देवाजीच्या पडता कानी. तुकोबाची अभंग मानी देवाजीच्या पडता कानी. तुकोबाची अभंगवाणी देवाजीच्या पडता कानी. दगडाच्या टाळामधुनी, दगडाच्या टाळामधुनी गायले अभंग. मौन का धरिले देवा सांगा पांडुरंग. मौन का धरिले देवा सांगा पांडुरंग. भजन करायला लय गोड लागतं महाराज. नामस्मरण करायला लय गोड वाटतं आम्हाला. नामाचा महिमा ऐकायला लय गोड वाटतं. आणि त्याच्यासाठी केलेला त्रास, केलेली संकटांवर मात ही साधू संताची त्या ठिकाणी आमच्या डोळ्यासमोर असलं पाहिजे महाराज. काही लोक म्हणतात तो लय मोठा झाला. अरे तो मोठा झाला पण त्यानं किती खस्ता खाल्या हे लोक विचार नाही करते महाराज. आणि एक सांगू तुम्हाला महाराज, मोठं व्हायला सुद्धा प्रारब्धच लागतं. काही काळामध्ये असं होतं पुरातनामध्ये का मागच्या लोकांनी कर्म करायचं आणि नातवा पंतांनी ते फेडायचं. आता तसं नाही भाऊ, कर्मही तोच करायचं आणि फेडायचं सुद्धा तो. हा फेडल्याशिवाय वर जागा सुद्धा नाही यमपुरीला महाराज. एवढं सोपं नाही आहे बेटा. केले कर्म झालं त्याची भोग आले. केले कर्म झालं त्याची भोग आले. केले कर्म झाले त्याची भोग आले. केले कर्म झाले त्याची भोग आले. उपजाले मेले इथं किती
हरिमुखी गाता हर पली चिंता, हरिमुखी गाता हर पली चिंता, हर पली चिंता, हर पली चिंता. म्हणून महाराज चांगलं कर्म करा. नीतीच्या मनामध्ये जेवढं आहे तेवढंच होणार आहे राजो. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही किती म्हटले माझ्याकडे लई पैसा लई धनी, एक सांगू तुम्हाला, काही काहींकडे महाराज 10-10 कोटी रुपयाचे बंगले, 1 कोटी काहीच नाही काही काही ना महाराज, 10-10 कोटीचे बंगले मोठ्या मोठ्या लोकांकडं, कोटीचे निस्त्या दुधावरती कोटी रुपयाचे बंगले बांधलेले लोक आहे महाराज. हा महाराज हाय महाराज, कोटी कोटी रुपयाचे बंगले, 25-25 नाही लाखो कोटी रुपयाच्या गाड्या आहे, 100 एकर जमीन आहे, 50 गडी कामाला होते महाराज. अरे 10 कोटी रुपयाचा बंगला आहे, अरे कोटी रुपयाची गाडी आहे, 50-100 एकर जमीन आहे महाराज, 50 लोक कामाला आहे, पण कोटी रुपयाच्या बंगल्यामध्ये आता दिवा लावायला माणसं नाहीये. संपली माणसं महाराज, कुणीच नाहीये. ओस पडलं ओस महाराज, संपली माणसं. आहे तोपर्यंत महाराज आहे म्हणायचं, एकदा का डोळे मिटले का शरीर निघून जाणार आहे. जगद्गुरूचे विचार डोळ्यासमोर ठेवा. आणि ज्या जगद्गुरूंना देवानं अभंगवाणी तयार करण्याची आज्ञा दिली महाराज, आणि ज्या जगद्गुरू तुकोबारायांच्या जीवनामध्ये एवढा देव त्या ठिकाणी प्रसन्न झाला, एवढा प्रसन्न झाला का जगाच्या मालकाला जगद्गुरू तुकोबारायानं 41 वर्ष 1 महिना 17 दिवस झाले आणि विश्वाच्या मालकाला चंद्रभागेला हात जोडले. या चंद्रभागेच्या वळवंटातल्या विठुराया धाव. आणि जगाच्या मालकानं पंढरपूर सोडलं, अंगावर पितांबर नेसला, पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसुनी माझा कैवारी आला. अरे देव ज्यांना न्यायला आला त्यांचा अधिकार किती मोठा असेल महाराज. अरे ज्यांच्या कीर्तनात देवानं मृदुंग वाजवावं त्यांचा अधिकार किती असेल. अरे ज्यांच्या बायकोच्या पायात काटा भरला, मेंढक्याच्या रूपानं येऊन पायातला काटा काढला असेल. अरे ज्यांच्या पायाच्या धुळीनं माती विठ्ठल विठ्ठल बोलत होती, त्या तुकोबारायचा अधिकार किती मोठा असेल. अनुरेणुया थोकडा, अनुरेणुया थोकडा, तुका आकाशाये भडा, तुका आकाशाये भडा, तुका आकाशाये भडा, अनुरेणुया थोकडा. एवढं मोठं वैराग्य तुकोबारायाचं आहे. वारकरी संप्रदायाचे कळा जगद्गुरू आहे, तरी सुद्धा देव समोर उभा राहिला, विश्वाचा मालक समोर उभा राहिला. जगाच्या मालकानं तुकोबाला विचारलं, का हो तुकोबा, अहो देव तुम्हाला न्यायला आलाय, मग काही देवाला शब्बासकी बिब्बासकी द्यायचं काय आहे की नाही तुमच्यामध्ये. देवा तुला शब्बासकी नाहीये, पहिली धन्यता तुला नाही देवा. तू का बरं आला त्याचं कारण ऐक. अरे माझ्या जन्मदात्या आईनं, जन्मदात्या बापानं मला बोटाला धरून तुझी पंढरीची वारी मला शिकवली, तुझं भजन मला शिकवलं, डोक्याला गोपीचंदाचा टिळा माझ्या आईनं लावला, अंगार दोतार बंडी माझ्या आईनं मला घातली, आणि तुझ्या परमार्थाची ओळख आई बापानं केली. देवा आई बापानं जर भजन शिकवलं नसतं तर तू मला न्यायला आला नसता. त्यांनी मला शिकवलं म्हणून तू आला. म्हणून देवा तुझ्यापेक्षा सुद्धा कैक प्रतीनं श्रेष्ठ जर कोण असेल, धन्यत्व जर कोण असेल तर माझे जन्मदाते आई बापे अभंगाचं पहिलं. आपुलिया हिता जो आसे जागता, आपुलिया हिता जो आसे जागता, आपुलिया हिता जो आसे जागता. जो आसे जागता, आपुलिया हिता जो आसे
जागतात आपुल्या हिताचो आशे जागतात आपुल्या हिताचो आशे जागतात आपुल्या हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाची या सगळ्यात मोठी धन्यता देवापेक्षा सुद्धा श्रेष्ठ जर जगद्गुरूंनी कोणाला सांगितलं असेल माय बापाला सांगितलेलं आहे. म्हणून माय बापाची सेवा करा. माय बापाची धन्यता या जगासमोर फार महत्त्वाची आहे. जाता जाता एक दोन वाक्य तुम्हाला सांगून देतो, नीट ऐका महाराज. आजच्या हरिकीर्तनाला आपण आलात. त्या ठिकाणी वर्षश्राद्धाचं निमित्त आहे महाराज. त्या ठिकाणी सुखराम दादांच्या त्या ठिकाणी महाराज वर्षश्राद्धाच्या निमित्तानं आपल्याला दिलेलं आमंत्रण आहे. या आमंत्रणपोटी आपण सर्वजण या ठिकाणी आलेला आहात. पण एक गोष्ट माझी बारकाईने ऐका. त्यांच्या जरी बॅनरवरती आहे कुठल्याही प्रकारची टोपी टावेल आणू नका. पण त्याच्या पुढे जाऊन सुद्धा एक वाक्य मी तुम्हाला सांगून जातो, दादा हे फॅड बंदच करून टाका. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. तुम्ही टोपी टावेल शाली घेऊन येतात पाहुण्याला टाकाया. ज्याच्या घरी दुखवट आहे त्याच्या घरी ते टोपी टावेल शाली तुम्ही घेऊन येतात. थोड्या दिवसानं तुम्ही त्याच्या घरी अंगावर दुखवाटा म्हणून टाकलं का थोड्या दिवसानं तुमच्या पुरीच्या लग्नाचं आमंत्रण द्यायला त्याला गेले का तुम्ही त्या ठिकाणी तोच तुमच्या दुखवट्याचे टोपी टावेल तुमच्या अंगावर टाकीतो. काय वाटतं महाराज? पटतं का नाही तुम्हाला? मग हेच दुखवटे चालू ठेवायचे का महाराज आयुष्यभर? मग एक काम करा, हे टोपी टावेल आणण्यापेक्षा शाली आणण्यापेक्षा माझं पटलं वाक्य तर पहा ते आणूच नका. पण एक गोष्ट ऐका, हे टोपी टावेल शाली हे फॅड आणण्यापेक्षा हे फॅड बंद करून टाका. या गोष्टी आणण्यापेक्षा दुकानात रुपयाचं पाकिट घ्या, 50 रुपयाची नोट खिशातून काढा. टोपी टावेलला जादा लागतात, 50च काढा, त्या पाकिटात घाला आणि ते पाकिट घेऊन दुखवाटा म्हणून एखाद्या गोरगरिबाच्या श्राद्धामध्ये ते दुखवाटा म्हणून एखाद्याला द्या. एखाद्याच्या अन्नदानाचा खर्च होईल. काय वाटतं दादा तुम्हाला? ते कामाला येईल, हे जिन्यामध्ये सोडून जाईल. काय वाटतं महाराज? त्याच्यापेक्षा ते फॅड बंदच करून टाका. दुसरी गोष्ट माणूस मेल्यानंतर पटलं तर पा, नाही पटलं तर सोडून द्या. आहे तोपर्यंत कधी भेटायला जात नाही. ऐका बरं का, आहे तोपर्यंत कधी भेटायला जात नाही आणि मेल्यानंतर सगळ्या लोका देखत तमाशा दाखीत ते कपड्याच्या पिशा घेऊन येतात, सरनाव टाकतात. आणू नका या मताचा मी नाही. तुम्ही म्हणशाल बाबा तुझ्या बापाचा पैसा जातो का? मा रुपया जात नाही, तुमचा जाता, तुमचं तुम्ही पा, मला काय घेणं नाही. पण माझं सांगायचं तात्पर्य ऐका राजा हो. पटलं तर पा, नाही पटलं तर सोडून द्या. ऐका, ते टोपी टावेल जसे फॅड बंद करा तसं हे त्या ठिकाणी कपडे आणू नका या मताचा मी नाही. आणा, पण 1-2 कपडे मेलेल्या प्रेताच्या अंगावर टाका. बाकीचे जुन्या पाण्यामधले एखादा ड्रेस त्या अंगावर प्रेतावर टाका, त्याची राख करा. आणि बाकीच्या कपड्याचं गाठोडा बांधा. ज्या दिवशी हस्ती विसर्जनाला गंगा यमुना सरस्वतीच्या खोऱ्यामध्ये केदारनाथ बद्रीनाथ आळंदी पंढरपूर पुलतांबा देहू तिथे जाणारे त्यावेळेला त्या ठिकाणी महाराज हे गाठोडा हस्ती विसर्जनाच्या वेळेला घेऊन जा. अरे नदीच्या काठाला गोरगरिबाचे म्हातारे कोतारे तिथे हिंडतात. अरे लेकरं लहान लहान तिथे हिंडतात. ज्यांना खायला भाकर नाही, घालायला कपडे नाही, राहायला घर नाही, अशा लोकाला ते गठोडं त्या ठिकाणी कपड्याचं द्या. त्यांनी अंगावर कपडे घातले तर मेलेल्या माणसाला तीच खरी श्रद्धांजली. काय वाटतं दादा तुम्हाला? ही काळाची गरज आहे. आणि तिसरं वाक्य बारकाईने घेऊन जा महाराज. नीट ऐका बरं, हे माझ्या सगट लागू आहे. काहींना श्रद्धांजलीला देताना महाराज काल तरी एका जणानं मला त्या ठिकाणी एका 10व्याला गेलो, एकानं त्या ठिकाणी गेलेल्या माणसाला श्रद्धांजली द्यायची, त्यानं मलाच भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. नाही महाराज, लय अवघड आहे. सध्या भ्रष्ट झालेले लोक आहे. हा, लय अवघड आहे महाराज. बोलायचं तारतम्य सुद्धा नाही महाराज. एका तर कीर्तनाला गेलो तो महाराज, तो म्हणला लय गोड तमाशा झाला. आता हा तमाशा आहे का महाराज? लय अवघड आहे महाराज. तुमच्यावर काही कर्ज बिर्ज आहे का हो? काही जप्तीची नोटीस आली का? मग असे का म्हणून टेन्शनमध्ये बसले पा. मी सांगत असतो बा, ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द. एकदाच यायचं आणि एकदाच जायचं, का आला टेन्शन घ्यायचं? आणि असाच मंडपाच्या कडाकडने जर यमपुरीवरून यम आला आणि इथंच बसल्या घेऊन गेला, मग
गेला घेऊन मग भरवसा नाही आनंदानं राय भाऊ. थोड्या दिवसाचा पाहुणा आहे, क्षणात माती होणारे. ऐका, श्रद्धांजली देणारे, आशीर्वाद देणारे, लग्नात आशीर्वाद देणारे, श्रद्धांजली देणारे, लग्नात मोजके 1-2 जणच त्या ठिकाणी आशीर्वाद द्या. खालून लोक घोडे लावी त्या महाराज. हा शपथ सांगतो महाराज, शिव्या द्या त्या लोक. बाबा सुद्धा सोडती नाही, बाबा सुद्धा, बाबाला सुद्धा त्या ठिकाणी शिव्या देतात महाराज, वाईट बोलतात महाराज. एवढं सोपं नाही. ऊन त्या ठिकाणी खाली बसून पहा, हे 2 मिनिटात 4 चाकीतून उतरा त्याने इथं येऊन त्या ठिकाणी महाराज बोलतात. आणि याच्या पुढे जाऊन एक वाक्य बोलू का? आपल्या आपल्या वतीनं काय श्रद्धांजली जे द्यायची ती द्या. का आला लोकाला मोठं करतात महाराज आणि नाते तोडून घेतात. याच्या पायी या लोकांचे नावं मोठे करण्यापायी महाराज गावातली नाते संपली. रक्ताच्या भावाभावात वैर झालं, रक्ताची नाते तुटली महाराज. चांगली चांगली माणसं, अरे हा आपल्या पार्टीचा नाही म्हणून त्याच्या मौतीला सुद्धा जायचं नाही, हा आपल्या पार्टीचा नाही म्हणून दहाव्याला जायचं नाही. सत्य परिस्थिती दादा. आणि दहाव्याला, वर्षश्राद्धाला, लग्नाला आशीर्वाद देणारे, माईकवरती त्या ठिकाणी बोलणारे, नीट ऐका. हे 10व्याला श्रद्धांजली द्यायचा, वर्षश्राद्धा द्यायचा अधिकार, लग्नाला आशीर्वाद द्यायचा अधिकार कोणाला आहे सांगू का? जो घरच्या आई बापाला सांभाळतो त्यानं श्रद्धांजली 10व्यामध्ये त्या ठिकाणी आशीर्वाद, त्या ठिकाणी लग्नामध्ये आशीर्वाद द्या. जो आई बापाला सांभाळत नाही तो इथं येऊन बोलतो आई बापाला सांभाळा, आणि 2दा आई बाप उचलून आदळले. साऱ्या गावाला माहिती भोवतवालं वातावरण. एवढं सोपं नाही राजा हो. इकडं आईबाप सांगायचे आणि तिकडे वृद्ध आश्रमात टाकायचे. सोपं काम नाही. 99% पुढारी खाली बसवले बाबा म्या माया कीर्तनात. हा देवा शपथ वा करा प्रेमानं भजन विठोबा. टोपी घाला. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम फक्त 5 मिनिटं तुमची घेतो. ऊन तापता हे मलाही माहिती आहे. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विका तयाच हरिक वाटे देवा. भाऊसाहेब दादांसारखा पुत्र या दादांनी त्या ठिकाणी सुखराम दादांनी या मातीमध्ये घडवला. त्या ठिकाणी महाराज रमेश दादा असेल, संजय दादा असेल, विजय दादा असेल, नातवंड असतील त्या ठिकाणी महाराज अभिजित दादा असेल, सुनील दादा असेल, सिद्धेश दादा असेल, त्यांच्या मुली असतील महाराज त्या ठिकाणी ताराबाई असेल, सिंधुबाई असेल, इंदुबाई असेल महाराज त्या ठिकाणी वैभव नातवंड असतील, वैभव दादा असेल, निखिल दादा असेल महाराज त्या ठिकाणी त्यांचा हा परिवार जो आहे या परिवारावरती आपण सगळेजण प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. पण वाक्य बारकाई नाही का राजा हो. हे शरीर एकदा निघून गेलं का परत त्या ठिकाणी कधीच दिसत नाही महाराज. हा आहे तोपर्यंत या शरीरावर प्रेम करा. आहे तोपर्यंत माणसाची आपुलकीनं 2 शब्द प्रेमाची बोला. शेवटला मेल्यानंतर काही सोबत येत नाही. धन दौलत इस्टेट प्रॉपर्टी जहागिरी मान सन्मान जाग्यावर राहतं आणि शेवटला एकच गोष्ट सोबत येते की केलेला रामराम, केलेली आपुलकीनं रामकृष्णारीचा मंत्र. एक सांगो आज त्या ठिकाणी महाराज दादा आपल्यातून निघून गेले, बाबा आपल्यातून निघून गेले, पण एक आदर्श शेतकरी काय आहे, एक आदर्श शेतकरी म्हणून त्यांचं त्या ठिकाणी कार्य या जगात अमर राहिलं. तुका म्हणे एका मरण चिसरे उत्तम चिवरे कीर्ती मागे. खरोखर कीर्ती रूपानं दादा आपल्यामध्ये त्या ठिकाणी आजही आहे. कारण पोखरीसारख्या भागामध्ये दादांची शेती होती. महाराज आपली सायकल काढली का शेतीवरती प्रेम करणारे हे त्या ठिकाणी व्यक्तिमत्व. एक आदर्श कुटुंब घडवण्याचं काम दादांनी केलेलं आहे. आणि एक आदर्श बाप गेला आणि बापाचं 5वं पुण्यस्मरण या लेकरांनी घातलेलं आहे. जीवनामध्ये बाप किती महत्त्वाचा असतो महाराज, बाप किती महत्त्वाचा असतो. ज्याच्या जीवनातून गेला त्याला कळतो. ज्याच्याकडे आहे तोपर्यंत कधी नाही कळत बाप.
काही काही लोक बापाचा फोन आला का बंद करतात. अरे काही काहींना बापाचा फोनच कायमचा यायचा बंद झाला. बापाचा फोन बंद करू नका, आईचा फोन बंद करू नका, माय बापाला कधी फिरून बोलू नका. काय केलं तुम्ही आमच्या करता, अरे काय नाही केलं माय बापा हो तुमच्या माझ्या करता. माय बापानं सगळा मंडप रडेल इथे, फक्त नीट लक्ष द्या. दादा इकडे रे. महाराज 2 मिनटं या लेकराकडं तुम्ही बघा, सगळे बघा, सगळे डोळे भरून बघा. हे लेकरू कोणी माहिती आहे? एक अनाथ लेकरू आहे. आई नाही जगामध्ये, बाप नाही जगामध्ये. अरे आहे तोपर्यंत नाही कळत किंमत. ज्या दिवशी जाते ना आई, त्या दिवशी कळते आईची किंमत, बापाची किंमत. हा महाराज, भूक लागली ना, आपण आपल्या आईकडे हक्काने एखादी गोष्ट मागू शकतो, आपल्या बापाकडे एखादी गोष्ट हक्कानं मागू शकतो. पण लेकराला भूक लागली ना, शेजारचं लेकराला आई खाऊ देईल, पण या लेकरं कोणाकडं आईची माया मागेल, कोणाकडं बापाची माया मागेल? नाही भेटत मग आईची माया, नाही भेटत बापाची माया. अजून एक लेकरू, ये रे दादा इकडं, हे बघा किती गोंडस लेकरू आहे महाराज. आई नाही जगामध्ये, बाप नाही जगामध्ये, किती लेकरू आहे. देवसुद्धा किती परीक्षा बघत असेल दादा. जा, ज्याच्या जीवनातून माय गेली, ज्याच्या जीवनातून बाप गेला, त्याच्या जीवनात काही अंधार झाला. आज त्या ठिकाणी महाराज ताराबाई सारख्या आई ताईची बापाचा आधार निघून गेलेला आहे. अरे त्या ठिकाणी सिंधुबाई ताईचा बापाचा आधार निघून गेलेला आहे. इंदुबाई सारख्या ताईचा त्या ठिकाणी बापाचा आधार निघून गेलेला आहे. डोंगरा आड गेला सूर्य परत दिसेल, पण माती आड गेलेला बाप परत आयुष्यात कधी नाही दिसणार महाराज. अरे उरामध्ये झिजतो त्याचं नाव बाप आहे महाराज. उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघवाने, उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघवाने. दाखविना कधी कुणा डोळ्यातील पाणी, दाखविना कोणी डोळ्यातलं पाणी. जिजो जिजो संसाराचा गाडा हाकला, पोटामध्ये आसू जरी कना वाकला. घडीभर तो थांब जरा, ऐक त्याची धाप रे. घडीभर तो थांब जरा, ऐक त्याची धाप रे. लय दादा हे 4 लेकरं, एक आदर्श त्या ठिकाणी शेतकरी आहे, एक जॉबला आहे. पण महाराज आपल्या बापाचं पुण्यस्मरण व्हावं, आपल्या बापाच्या कष्टातून उतराई व्हावं, आपल्या बापानं केलेलं कार्य आणि आपल्या लेकरांवर मारलेली पाठीवर शब्बासकीची थाप म्हणून बापासाठी केलेलं अन्नदान आहे, ज्ञानदान आहे. खरोखर भगवंताला सुद्धा हेवा वाटावं, तयाचा हरिक वाटे देवा. महाराज आपले 800 लेकरं थोड्या लोकांच्या पोटी जन्माला येतात. आज मी त्या ठिकाणी महाराज शिर्डीमध्ये जर पाहिलं ना, फार अवघड परिस्थिती आहे. अरे भीक मागतात रे, अरे रस्त्यावरती झोपतात रे, अरे घालायला कपडे नाही रे, अरे जन्म दिला पाप केला, अरे जग दाखवलं मायबापानं पाप केला. अरे मायबापाला झोपडीत ठेवतात, कोपीत ठेवतात, तर हात धरून मायबापाला वृद्धाश्रमात पाठवतात. वाक्य नीट ऐका, जैसी करणी वैसी भरणी. जसं पेराल तसंच उगावणारे. मायबापाला छळवलं राजा हो, तुम्हालाही देव छळवेल. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. एक वाक्य तुम्हाला सांगू, अरे गळ्यात तुळशीची माळ घातली म्हणजे कोणी पांडुरंगाचा वारकरी होत नाही. अंगावर धोतर बंडी परिधान केली, कोणी पांडुरंगाचा वारकरी होत नाही. अरे किती दिंड्या केल्या, किती भजन केले, किती काकडा केला, हरिपाठ केला, म्हणजे कोणी पांडुरंगाचा वारकरी होत नाही. अरे किती भजन पांडुरंगाच्या माळी घातल्या म्हणजे पांडुरंगाचा वारकरी झाला नाही, आज झाला असं नाही. अरे जो घरच्या माय बापाची सेवा करतो तो खरा पांडुरंगाचा वारकरी. लक्षात ठेवा. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी. Oh
कोणत्याच तीर्थाला जाऊ नको राजा, कुठंच जाऊ नको. फक्त अर्धी चतकुर त्या मायबापाला घाल आणि जीव लाव. अरे किती थकून भागून आला तर अंथरुणात झोपलेल्या माईजवळ जा. अरे अंथरुणात झोपलेल्या बापाजवळ जा आणि बापाला म्हणा अण्णा जेवले का, आईला म्हण जेवला का. अरे सगळ्या देवाचं सुख तुला जाग्यावर घरी बसल्या बसल्या मिळेल. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवघे विठाई माझे, अवघे विठाई माझे, अवघे विठाई माझे, अवघे विठाई माझे. शेतातच काम केलं तिथंच विठ्ठल पाहिला महाराज. नाथ बाबानं पैठणला जाता जाता पैठणवरून जाताना रामेश्वराला एक गाढव व्याकुळून पडलं रस्त्यामध्ये. नाथाचे सगळे वारकरी पाणी घेऊन रामेश्वराला चालले. नाथ बाबानं कावडीतलं पाणी घेतलं आणि गाढवाला पाजलं. ते गाढव नव्हतं, तो साक्षात पंढरीचा पांडुरंग होता. अरे देव कोणत्या रूपाने येऊन दर्शन देऊन जाईल. लक्ष देऊन ऐका महाराज, देव कधीच कोणाचं वाटोळं करत नाही, पण महाराज कर्माचे फळं भोगून घेतल्याशिवाय राहत नाही. लक्ष देऊन ऐका. म्हणून बापाच्या डोळ्यात कधी पाणी येऊ देऊ नका. अरे जन्मदात्या बापावर कधी हात उचलू नका. जन्मदात्या बापाबद्दल कधी वाईट चितू नका. अरे एखादा फटका मारला असेल, रागावला असेल, बडबड केली असेल, त्याचा राग येऊ देऊ नका. अरे आहे तोपर्यंत कधीतरी बापाला त्या ठिकाणी देव माणूस म्हणा. अरे एक सांगू, देवाला नवास केल्यानं देव पावतो सगळ्यांनी ऐकलं असेल, पण देवाला न नवस करता पावणारा देव या जगात जर कोण असेल तर तुमचा माझा बाप आहे. लक्षात बाप करी जोडी, बाप करी जोडी, बाप करी जोडी, लेकुराची बोडी. बाप करी जोडी, बाप करी जोडी, बाप कधी जोडी, लेकुराची बोडी. आपुनी कुर्बानी माळवणी, आपुनी कुर्बानी माळवणी. एकाएकी गेला, एकाएकी गेला, एकाएकी गेला मेरा सिराधरी. एकाएकी गेला, एकाएकी गेला, एकाएकी गेला मेरा सिराधरी. शुभम दादा, सौरभ दादा, तेजस दादा या लेकरांच्या जीवनातून आजोबाचं छत्र निघून गेलं. आज हे 4 लेकरं महाराज, या 3 पुरी, असं गुण्या गोविंदानं असणारं कुटुंब. 5 वर्षे झाली बाप गेला. ताई 1 मिनटं घेतो तुमचं फक्त. लिकीचं माहेर कुठपर्यंत आहे हे ताई? लेकीचं माहेर कुठपर्यंत आहे? हक्काचा चपला सोडणारा उमरा कुठपर्यंत आहे? दिवाळीच्या सणाचा आनंद कुठपर्यंत आहे? आणि महाराज सगळे लाड पुरवणारं व्यक्तिमत्व कोण आहे? त्याचं नाव बाप आहे. ज्या दिवशी माहेरातला बाप गेला, हक्काचा चपला सोडणारा उमरा संपला गड्या. अरे पाहिजे ती गोष्ट लेकीला देतो ना, त्याचं नाव बाप आहे. आयुष्याच्या बाजारात ज्या दिवशी बाप जातो, लेकीच्या माहेचा आधार संपून जातो. हक्कानं बाप लई महत्वाचा असतो गड्या. बापावरती कधी रुसू नका, बापावर कधी रागू नका. दाढीचा साबण संपला असेल तर आंघोळीच्या साबणीनं दाढी करतो, त्याचं नाव बाप आहे. अरे तुटलेली चप्पल घालून गावात हिंडतो, पण लेकरा करता नवी नवी चप्पल आणतो, त्याचं नाव बाप आहे. अरे दिवाळीच्या सणाला फाटलेल्या कपड्यावर राहतो, पण लेकरांकरता नवी नवी दिवाळी साजरी करतो, त्याचं नाव बाप आहे. आणि इथे बसलेल्या सगळ्या दादांना एक विनंती करून जाईल, राजा हो, लेकीचं लग्न करताना, पुरीचं लग्न करताना जेवढी आपली ऐपत आहे तेवढंच करा. लय मोठ्या घरात देऊन पुरीचा नाश करू नका. शेतकऱ्याच्या पोराला जरी पोरगी दिली तरी कल्याण होतं, लक्षात ठेवा. एक वाक्य तुम्हाला सांगतो, तुम्ही म्हणाल मोठ्या घरात दिल्यानं काय होतं? ही तायडी आपल्या बापाची उंची वाढवण्यासाठी अरे किती कोट्याधीश घरात जाईल. शेण भरायला लावलं तर शेण भरेल, शेतात कामाला जायला लावलं तर काम करेल. महाराज पाहिजे तेवढे कष्ट करेल, पण माहेरच्या मळकटलेल्या धोत्रावाल्या बापाबद्दल आणि फाटलेल्या लुगड्यावाल्या आईबद्दल जर कोणी कदापि सासरवाला बोललं तर आपल्या गरीब आई बापाचं घरानं कधी सहन करून घेणार नाही. हे लेकीचं बापाचं अतूट नातं आहे गड्या. अरे काळीच असतो बाप, लेकीचं काळीच. हे काळजाच्या पलीकडचं नातं हे लेकीचं बापाचं आहे. या नात्यामध्ये कधी तडा जाऊ देऊ नका. आणि एवढं एक वाक्य ऐका ना, आवडतो महाराज, एवढं वाक्य ऐका. अरे महाराज रक्ताची नाते जपा,
शेवटला रक्ताचा भाऊच रक्ताच्या भावाकरता धावून येतो. भावकीत वाद घालून वेळ वाया घालू नका. अरे तुकोबराईचे विचार डोळ्यासमोर ठेवा. शिंक जांभाळी खोकला इतकाची वेळ वाया गेला. महाराज फक्त भजनामधला शिंक जांभाळी वेळ वाया गेला तरी देवाकडे गरा नाही. आम्ही वादविवाद घालून वेळ वाया घालतोय. 99% आम्ही हिंदू धर्मात राहतोय. अरे 99% कोर्टामध्ये कचेरीमध्ये आमच्या हिंदूंची भांडणं लागली, खटले लागले महाराज. अरे वकिलांना कोर्ट मोठं करण्यापेक्षा 10-10, 15-15 लाख रुपये याची जिरवायची आणि त्याची जिरवायची. याच्या डोक्यात काठी टाक, त्याच्या डोक्यात कुऱ्हाड टाक. अरे कशाला वादविवाद घालून वेळ वाया घालतात राजा हो. तिकडं 10 लाख 5 लाख कोर्टाला भरण्यापेक्षा ते 10-5 लाख रुपये जवळ ठेवा. गावातल्या 4-2 लोकांकडून मिटून घ्या भांडणं आणि 10-5 लाख रुपये जपून ठेवा. अरे पुरीच्या लग्नाला, पोराच्या शिक्षणाला तुम्ही आजारी पडला तर तुमच्या दुखण्याला दवाखान्याला कामाला येतील. काय वाटतं दादा, ही काळाची गरज आहे म्हणून जाताना बोलून जातो. आज ज्यांना ज्यांना माहिती आहे का दुखवटा या कुटुंब स्वीकारणार नाही टोपी टावेल शाली, त्यांना माहिती असेल त्यांनी नाही आणलं. पण ज्यांनी टोपी टावेल आणले त्यांनी इथं ठेवून जायचे नाही. तुमचे टोपी टावेल तुम्ही परत घरी घेऊन जायचे. ऐका, आता म्या सुद्धा शाल घातली नाही अंगावर. मी त्यांना एकच सांगितलं, मी जिथे कीर्तनाला जातो ना बाबा, एक काम करा, हे नारळ आणण्यापेक्षा, आम्हाला शाली आणण्यापेक्षा, बाबाचा सत्कार करण्यापेक्षा, हे शाली नारळ खराब होऊन जाण्यापेक्षा एक काम करा, हे अनाथ लेकरे, या अनाथ लेकरांसाठी त्या शालीला लागणारे पैसे, नारळाला लागणारे पैसे, त्या पैशाच्या वया आणा, 10-5 पेन आणा. या लेकरांनी लिहिलं तर आयुष्यभर नाव काढतील. काय वाटतं दादा तुम्हाला? ही काळाची गरज आहे. म्हणून या कुटुंबानं महाराज आज या ठिकाणी टोपी टावेला फाटा देऊन वह्यान पेन आणलाय. हा आदर्श या कुटुंबाचा आहे. म्हणून आज बाबा आपल्यातून निघून गेले आणि त्या बाबांचं एक आदर्श शेतकरी म्हणून फार गोड असं काम होतं. आपण सर्व या दुःखामध्ये सहभागी झालात त्याबद्दल सर्वांच्या वतीनं आपण बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करू. त्या ठिकाणी तुका म्हणे, मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पारणे. अशा लोकांची सेवा घडू दे जे देवाचं भजन चिंतन करतात. बोलता येईल तेवढा बोलण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवान परमात्म्या चरणी माझ्या मायबापाच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय बोले ले कुरे वेडे वाकुडे उत्तर पराज राहे उच्चारेला ते करणे आपुरा क्षमा पराज क्षमा पराज महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम तुकाराम विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम सर्व संतांना की जय.